आणि आता अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती आणि अपडेट समोर येते आहे। आरोपींनी पोलिसांसमोर एक नवा खुलासा केलाय। हाऊसकीपिंगच्या माध्यमातून सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश मिळवला असं आरोपीनं म्हटलेलं आहे। तर त्या दिवसापासून सैफ अली खानच्या घराची रेकी करण्यात आली होती। कोर्टानं आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे। दरम्यान आरोपीनं सैफ अली खानच्या घराची रेकी नेमकी कशा पद्धतीने केली ते आपण पाहूया। आरोपीनं हाऊसकीपिंग एजन्सीच्या माध्यमातून सैफच्या घराची आधी रेकी केली। काही महिन्यांपूर्वी सैफच्या घरात एक पार्टी झाली होती। यावेळी हाऊसकीपिंगचं काम एका खासगी एजन्सीला देण्यात आलं होतं। एजन्सीच्या माध्यमातून आरोपी सैफच्या घरात घुसला, रेकी केली अशी सूत्रांनी आपल्याला माहिती दिली आहे। घरात किती दरवाजे आहेत, कोण कोण राहतं याची देखील माहिती त्या आरोपीनं घेतलेली होती। दरम्यान आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी जो आढावा घेतलेला आहे या प्रकरणाचा तो आपण पाहूयात। अभिनेता सैफ अली खान प्रकरणातली महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येताना दिसून येत आहे। इथेच जे वांद्रा पोलीस ठाण्यामध्ये आरोपीला आणण्यात आले, त्याची चौकशी जी आहे मुंबई पोलिसांकडून सध्या सुरू करण्यात आली। आरोपीला जे आहे 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। आरोपीने जी माहितीचा खुलासा करण्यात आलेला आहे त्यानुसार हाऊसकीपिंगच्या एजन्सीच्या माध्यमातून सैफच्या घराची रेकी केल्याची माहिती जी आहे पोलिसांकडून मिळताना दिसून येते। काही महिन्यापूर्वी सैफ अली खान यांच्या घरामध्ये एक शानदार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला हाऊसकीपिंगच्या एका खाजगी कंपनीला हे काम देण्यात आलं होतं। याच एजन्सीमध्ये आरोपीने सैफ अली खानच्या घरामध्ये प्रवेश मिळवण्याचं काम केलं आणि त्या घरामध्ये रेकी करण्याचं काम आरोपीने केलेलं आहे। घरामध्ये किती दरवाजे, घरामध्ये कोण राहतं, कशा प्रकारचा जो घरामध्ये प्रवेश मिळवायचा या दृष्टीने चाचपणी आरोपीने केली होती। आज रात्री आरोपीला सैफ अली खानच्या घरी जाण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीने त्यांनी वार केले या दृष्टीने जे आहेत आरोपीला जे आहे सैफ अली खानच्या घरामध्ये नेण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आरोपीने इमारतीमध्ये कसा प्रवेश केला, कसा हल्ला केला याचं संपूर्ण क्रिएशन जे आहे पोलिसांसमोर साजरा केले जाणार आहे। संबंधित आरोपी चौकशी जी आहे वांद्रा पोलीस स्टेशनमध्ये सध्या सुरू झाली आहे। त्यामुळे 5 दिवस जे आहे वांद्रा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला इथे ठेवण्यात येणार आहे। त्याची चौकशी जी आहे सध्या कसून सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे या आरोपीमध्ये अनेक जे खुलासे ते समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कॅमेरामन लालचंदसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।